आपल्या पोरी वर्ल्ड कप जिंकल्या. सवयची केली बघा. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात. चला कामावर जाऊया. हा बघा, हा पाऊस ना माझं दोन्ही हात बिझी ठेवतो. एका हातात मोबाईल आणि एका हातात छत्री धरायला लागते. आज तुळशीची लग्न आहे, त्यामुळे आज जरा लवकर यायचं आहे. तुळशीच्या लग्न चालू व्हायच्या आधी तयारी करायचं काय मिळणार नाही, कारण उशीर होईल. 7 वाजेपर्यंत तयारी सगळी 3-3:30 पासून म्हणजे तुळशीची लग्न. मग तुळशीला सरबत वृंदावन वगैरे करतात, मग सजवायचा, तर टिकव मिको सगळं लावायचं, नवरा नवरी बनवायची, अशी सगळी तयारी करायची असते. मजा पण ती घरातली करतील. तोपर्यंत मी आलो का मग तोपर्यंत तयारी झाली असेल. मग एक्क्याच्या घरापासून सुरुवात करायची, भावकीत सगळ्यांच्या तुळशीची लग्न लावायची, ताशेबिशी वाजवायचं. तर आल्यावर सगळा व्हिडिओ ह्या व्हिडिओत किंवा सेपरेट व्हिडिओ असा दाखवीन. हां, आणि उद्या वाघबारशी, उद्या घ्यायची सुट्टी. वाघबारशीचा एक सविस्तर व्हिडिओ. चला रस्त्यावरून पोचला, आज जरा पटापट चालता आहे, कारण नेहमीच्या टायमावर निघायचं आहे. तर 5 मिनटं उशीर झाला आहे आणि मी जाम खुश आहे. का सांगा, कारण आपल्या पोरी वर्ल्ड कप जिंकल्या. कालची मॅच बघितलेली पुरी, काय मस्त मजा आली रे, भारी एकदम. तरी रात्री उशिरा संपली त्यामुळे जरा झोपेत होतो मी. आता हायलाईट व्यवस्थित बघीन. पहिल्यांदा जिंकल्या वर्ल्ड कप वन डेचा, म्हणजे 1973 पासून सुरू झाला आहे त्यांचा वर्ल्ड कप लेडीजचा. ते मला वाटतं 2दा फायनलला गेल्या होत्या, पण काय जिंकता आलं नाही. पण तिसऱ्यांदा जिंकल्यास, जाम भारी. आता 20 वर्ल्ड कप नाही जिंकलेत ना, ते जिंकाय हव्या एकदा, भारी. परवा ऑस्ट्रेलियाला बरोबर हरवली ना सेमीफायनलला, तेव्हाच समजलं होतं मी का आता आपण काय आफ्रिकेला हरवणार, जिंकणारच आपण वर्ल्ड कप. हा बघा पाण्याचा आवाज बघा, रस्त्याला उपलडी, मैदानं भरली सगळी उपलडीची परत. चला रस्त्यावर पाणी बघा. तुळशीच्या लग्नांबद्दल सविस्तर जरा बोलूया. आज तुळशीच्या लग्नांच्या दिवशी आज काय करतात का, आता समजा ज्यांची मातीची वृंदावन आहेत जुनी, तर ती काय करणार, संध्याकाळी 3च्या दरम्यान टोपलीनी खंती घेऊन येतात. आता पावसातनं काय सुकी माती मिळणार नाही, पण मी नेहमीचा दरवर्षीचा काय कार्यक्रम असतो तर सांगता. रस्त्याला कुठं दरा खचलेली असते, तिथनं सुकी माती टोपलीवर किंवा घमेल्यातनं भरून बारीक चालून आणायची. मग ती भिजवून त्याच्यानं जशा भिंती आपण सारवतो ना घराच्या, तशी ती तुळस सारवायची, लाल रंगाची एकदम मातीची. हां, त्याच्यावर काय कलर काम नाही, अशीच सुकली का झाला. त्याच्यावर मग आपण लाल रंग, परत पिवळा हळदीचा आणि हे चुन्याचा पांढरा, असं 2-3 रंगाचं हाताच्या बोटांनी ठिपकं असं गोल गोल त्या पूर्ण ह्याला वृंदावनला लावायचं, म्हणजे असं डिझाईन कलर काम. त्याच्यानंतर हा झाला का तुळशीत वस्तू काय काय लागतात. एक नवरा नवरी ती कशी बनवायची ती तुम्हाला सांगितलं. तो एक काठी, आंब्याचा पान, आणि त्याला धोतर म्हणून पांढरा कपडा त्या हळदीत पिवला करून बांधायचा. त्यांना डोळ्यांना लाल डोळं बिळं असं काजल बिजल लावून अशी बावली तयार करायची. नंतर तुळशीत काय काय लागतं, तुळशीत आपला उसाचा एक कांडा असतो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंचा आणि आवळं. हा मेन कार्यक्रम. आणि दरवर्षी पोरांची जबाबदारी काय, रानात जाऊन चिंचावळं आणायचा, अख्ख्या भावकीत पुरतील एवढं तरी. तर पहिला आम्ही रानात जायचो, रानात आमच्या वाडीच्या वर चिंच होती, आवळं पण होतं, नाही तर इकडे खाली अंकुशच्या वाडीत चिंच होती. आता ही रस्ते विस्त्यांच्या कामांमध्ये सगळी झाडं गेली ती. आता वाडीत आमच्या नाहीच आहे. आवलं काय रानात मिळतात कुठं, मग रानटी आवलं, पण चिंच नाही राहिले जवळ. त्यामुळे चिंच आज कुठनं, आता चंदू दादा काल म्हणालेत का पद्याने त्यांना सांगितलं नाही बाबा भावकीपुरती 2-2 तरी सगळ्यांना आण. तर आता कुठनं कामावरनं सुटतील तिकडनं घेऊन येतील. मग त्या आणलेल्या किंवा संध्याकाळी सगळं कामावरनं वगैरे आलं का 7-7:30च्या दरम्यान आपल्या मोठ्या घरात म्हणजे देवघरात एकाच्या घरापासून सुरुवात करायची. हां, मग सगळी तयारी झाली का अक्षता वाटायच्या. अक्षता वाटून झाल्या का त्यांच्यातलाच कोणतरी, आमच्यातलाच एक कोणतरी भटजीचा म्हणून हे करणार. आणि रितसर आपण जसा मंगलाष्टक बोलतात तसा बोलून लग्न लावायची. पण अंतरपाट उडाला का ताशे वाजवायचं. आपल्या भावकीचं ताशे आहेत
2 तासच्या ढोल आहे. तसं झालं का असा आपण आमची किती 12-13 काय घरं आहेत, त्या प्रत्येक घराच्या अंगणात चुलत सजवलेली आहे. ज्यांचं गावाला आहेत त्यांची पण आहेत, जे मुंबईकरी आहेत त्यांची भावकीतली माणसं, त्यांची कोणी 1-2 माणसं ठरलेली त्यांना सांगून ठेवलेलं असतं, ती तयारी करतात. जसं आता आमच्या घराच्या वर आमच्या काकींचं घर आहे, मग त्यांची आम्ही तयारी करतो. मग त्यांच्या पण तुळशीचं लग्न असा सगळा कार्यक्रम करायचा. आणि तुळशीच्या लग्नाच्या टायमाला अक्षता वाटून काय बाकी शिदा उरते ती एका पिशवीत सगळ्या घरातली जमा करतात तांदूळ. आणि मग तो तांदूळ दुसऱ्या दिवशी वाघबारशी असते ना जेवणाचा कार्यक्रम, तिथं वापरतात. तांदूळ असेल, काही जणांच्या घरात मेन फोव मिळतात. हे लग्न लागल्यानंतर आपण जसं खाऊ वाटतो ना चॉकलेटा तसं फोव मिळतात. मग दुसऱ्या दिवशी तो सगळा जमवलेला शिदा घेऊन वाघबारशी करायची असते. तर त्याच्यात तांदूळ असेल आणि बाकी काय जिन्नस लागतात तो दुकानातनं आणतात. मग तो घेऊन उद्या वाघबारशीचा कार्यक्रम. वाघबारशीचा कार्यक्रम काय असतो तर सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओत सांगू. वाघबारशीच्या आता उद्या सुट्टीचा दिवस आहे की मग काय सवस्त आपण काय असेल तर सगळा लाईव्ह तुम्हाला दाखवीनच. ठीक आहे, चला अंकुशच्या वाडीत येऊन पोचला, आता पटकन पोचायला हवं मला. चला अंकुश दादाची गाठाभेट झालेली आहे. परवा मी रायावलं काढलेलं होतं, तर ऑफिसमधल्यानं घेऊन गेलं तर त्यांना आवडलं, सगळ्यांनी खाल्लीन आणि बोलली का आता परत एकदा घेऊन या. म्हणून आता मुद्दाहून जातो आहे त्या झाडावर, परत काय आहेत काही बघताव, असलं तर परत घेऊन जाऊ त्यांच्यासाठी. तुळशीच्या लग्नांसाठी पण हवं आहेत, पण गावठी नाही मिळलं तर ह्यातलंच न्यायला लागतील वाटतं. दिसत आहेत काही रे पण बघता थांब. काय र नुसती पाना बा. परवा इथं एवढंच काही राहिलं होतं. हां नाही बा, हाच झाड एवढा काही विसरणार. कुठं तिकडे जाऊया मग. पण ह्याच्यावर म्हणजे तेवढंच एकच घड होता तो आपल्यासाठी खास. एक आवला दिसत नाही, जो आवलं गल्लं सगळं. ठीक आहे, चला आता अंकुश कुठं म्हणतोय, विवेकच्या घराच्या मागच्या बाजूला आहे तिकडे जातो. कुठं आतमध्ये कंपाऊंडच्या आत ना. हां या पाकाडीन सरळ पाण्यावर तर जाऊन येऊ, दादा निघेल तोपर्यंत. हां ठीक आहे. हां कुठं आहे ती फुलं आली आता काय पानांची हवी. चवई चवईची केली बघा. इकडनं कालोख दिसतो ना रे, मस्त आहेत बारीक बारीक. बघितली उगे हा बघा कोका. हां अजून खाली ना. हा बघ इथपर्यंत वाट आहे, पुढं संपली ही वाट. खाली पाण्यावर जाते आपल्या बौद्धवाडीतल्या पाण्यावर, तिथं आता हवं मी. हां म्हणजे हां 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 चल 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 मार मार किक मार किक मार. होय आमच्या वाकणात ना. एवढं कसं ब्रेक मारलं लागलं नाही रे का फेल झालं ब्रेक. हां ते सायकलचं ब्रेक असं घासल्याशिवाय फेल नाही होत. हां नाही तर तुला बघायला कोण नसता आला. नशीब झाडावर अडलास, नाही तर खाली ढुंक्याचा पर्याय होता. चला आता जाऊन रस्त्यावर जातो आम्ही आता. पोचलेला कंपनीला डायरेक्ट मधला प्रवास काय दाखवलेला नाही, नेहमीप्रमाणे आहे, त्यात काय वेगळा नाही आहे का नाही. झोप आली रे जाम. होय चकाचक दिसतंय सगळं वातावरण. पाऊस सकाळी लागून गेला आहे. चला भेटू संध्याकाळी.
मंडळीनू सुटलेल्या कामावरनं आज जरा वेगळ्या मार्गाने बाहेर आलेला हायवेला. समोर येतात डाव्या बाजूला आलेला इकडं. आता जाता लगेच धावत धावत आणि तुळशीची लग्न आहे बाबा. 7 वाजता किती वाजता? 7 वाजता ना? 7 वाजता आमची नवरी पाटावर येईल. त्याच्या आधी आम्हाला जाऊन उभा राहायचा अंतरपाठ धरून. हा अंतरपाठ धरणार आहे, मी मंगलाष्टका म्हणणार. आमच्याकडे 7 वाजता करते. 7 नाही पण 7:30ला तरी होईल. मग लग्नाचा व्हिडिओ आपण वेगळा करू. हां आपण काय काय बोल घेणार हो तर हो. मंडळीनो सुनीलदाची गाडी मिळली मला इथं जवळ आल्यावर. तर आता पटकन सुनीलदा आमच्याकडे तुळशीच्या लग्नासाठी आलाय. त्याच्या वाडीतली हुरकलांनी आलाय. आमची पण आहेत का हुरकली ते बघता जाऊन. हा बरं आता मी पत्रकारात हा व्हिडिओ इथे संपवतो आणि लगेच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ तुळशीच्या लग्नांचा. ओके चला बाय बाय.